नाही सर. ओके, चला. मी काल तुम्हाला बऱ्याचशा महत्वाच्या गोष्टी आपण डिस्कस केल्या. त्याच्यामध्ये आपण ट्रान्झॅक्शन कसे क्लासिफाय करायचे, म्हणजे असेट आहे, एक्सपेन्सेस आहे, इन्कम आहे किंवा लॅबिलिटी आहे, हे आपण समजून घेतलं होतं कालच्या लेक्चरमध्ये. तर आज आपण जो ट्रॅडिशनल अप्रोच आहे, म्हणजे अकाउंटिंग करण्याचे आता सध्या दोन अप्रोच, एक मॉडर्न अप्रोच आणि एक ट्रॅडिशनल अप्रोच. काल जे आपण समजून घेतलं ते थोडंफार मॉडर्न अप्रोचच्या संदर्भात होतं. आज आपण ट्रॅडिशनल अप्रोचच्या संदर्भात समजून घेणार आहे. या ट्रॅडिशनल अप्रोच कसा आहे, तर अकाउंटचे काही गोल्डन रूल आहेत. त्या रूल नुसार सगळे जर्नल एंट्रीज, लेजर पोस्टिंग आणि सगळे ट्रान्झॅक्शन बिझनेसमध्ये रेकॉर्ड केले जातात. आणि हे गोल्डन रूल आपल्याला माहिती असले पाहिजे. जसं मी तुम्हाला काल ट्रॅडिशनल अप्रोच विषयी सांगितलं की शेवटी तुम्ही जोपर्यंत अकाउंटशी रिलेटेड आहात, अकाउंट शिकणार आहात, अकाउंट करणार आहात, तोपर्यंत हे विसरायचं नाही बिलकुल. तसंच हे गोल्डन रूल सुद्धा आहेत की हे सुद्धा जोपर्यंत तुम्ही अकाउंटिंग मध्ये आहात तोपर्यंत बिलकुलही विसरायचे नाहीत. त्याला गोल्डन रूल किंवा ट्रॅडिशनल अप्रोच असं म्हटलं जातं. गोल्डन रूल ऑफ डेबिट अँड क्रेडिट, म्हणजे डेबिट कोणाला द्यायचं त्या संदर्भात माहिती दिलेली आहे आणि क्रेडिट कोणाला द्यायचं त्या संदर्भात माहिती दिलेली आहे. तर या ठिकाणी पर्सनल अकाउंटचा एक रूल आहे, रिअल अकाउंटचा एक रूल आहे आणि नॉमिनल अकाउंटचा एक रूल आहे. आपण काल बऱ्यापैकी डिस्कस केलं होतं की पर्सनल अकाउंट मध्ये कोण कोण येतं. तर मला एकदा रिव्हिजन करायची, सर्वांनी सांगा पर्सनल अकाउंट मध्ये कोण कोण असतं. नॅचरल पर्सन, आर्टिफिशियल पर्सन, नॅचरल पर्सन, त्याच्यानंतर आर्टिफिशियल पर्सन, इंडिव्हिज्युअल ह्युमन्स बीइंग, आणि 3 नंबरला काय होतं, रिप्रेझेंटेटिव्ह. रिप्रेझेंटेटिव्ह पर्सन, बरोबर. तर हे 3 मुख्य प्रकार होते. तर नॅचरल पर्सन मध्ये काय आपण म्हटलं होतं की जे नॅचरली आहेत, कोण, मेल फिमेल, म्हणजेच उदाहरणार्थ राम, त्याच्यानंतर राजू, अशी जी नावं असणार आहेत जे आपल्याला मेल फिमेलला दिली गेलेली आहेत, जो निसर्ग निर्मित आहे, त्याला आपण नॅचरल पर्सन म्हणणार. आर्टिफिशियल पर्सन मध्ये कोण कोण येतं सांगा. कंपनी, बँक, कंपनी, बरोबर ना. स्कूल, क्लब, स्पोर्ट क्लब, हॉस्पिटल, हॉस्पिटल, सगळे काय आहेत आर्टिफिशियल पर्सन. आणि रिप्रेझेंटेटिव्ह पर्सन मध्ये काय, आउटस्टँडिंग सॅलरी, प्रीपेड एक्सपेन्स, प्रीपेड एक्सपेन्सेस, इन्कम रिसिव्ड, प्रीपेड एक्सपेन्सेस, त्याच्यानंतर प्री रिसिव्ड इन्कम, आउटस्टँडिंग इन्कम, हे सगळं कशामध्ये येणार आहेत, रिप्रेझेंटेटिव्ह पर्सन मध्ये येणार आहे. आता हे पर्सनल अकाउंट ज्यावेळेस आपल्या ट्रान्झॅक्शन मध्ये इन्क्लूड असतील, म्हणजे हे ट्रान्झॅक्शन आपण ज्यावेळेस एखादा व्यवहार बिझनेस मध्ये होतो तर त्या व्यवहारामध्ये ह्या 3 पैकी 2 अकाउंट किंवा तिन्ही अकाउंट इन्क्लूड असतील. बघा, पर्सनल अकाउंट असेल, रिअल असेल, नॉमिनल असेल, ते आपल्याला ओळखता आलं पाहिजे की हे पर्सनल आहे, रिअल आहे, नॉमिनल आहे. तर आता कसं ओळखायचं त्याची उदाहरणं मी तुम्हाला दिलेली आहेत. पर्सनल म्हणजे काय ते सांगितले. रिअलच्या बाबतीत थोडंसं मला सांगा, रिअल मध्ये कोणते 2 सब पॉइंट आहेत. टँजिबल, इंटँजिबल. टँजिबल आणि इंटँजिबल, बरोबर. टँजिबल मध्ये सगळ्या कोणत्या, असेट ज्या फिक्स असेट आहेत, म्हणजे उदाहरणार्थ काय म्हणता येईल आपल्याला, बिल्डिंग, कॅश, मशिनरी वगैरे वगैरे. आणि इंटँजिबल मध्ये कोणतं, गुडविल, ट्रेडमार्क, पेटेंट, ट्रेडमार्क, कॉपीराइट. हो, बरोबर. हे आलं रिअल मध्ये. आणि नॉमिनल मध्ये काय, 2 आहेत, कोणते, expenses and losses, income and gains. एक्सपेन्सेस अँड लॉसेस आणि इन्कम अँड गेन्स.
Gains. आणि गेन्स. तर हे आपण कालच मी तुम्हाला सांगितलं होतं. जर एक्सपेन्सेस अँड लॉसेसचा विचार करायचा झाला तर एक्सपेन्सेस कोणते कोणते आहेत सांगा बरं. सॅलरी, Purchase. रेंट, सॅलरी, Wages. परचेस, रेंट, वेजेस, Advertise. त्याच्यानंतर डेप्रिसिएशन, हे काय आहेत आपले एक्सपेन्सेस आणि लॉसेस आहेत. आणि जर इन्कम जर मी विचारलं तर काय म्हणणार, काय सांगणार तुम्ही. सेल्स, कमिशन, सेल्स, अजून डिस्काउंट डिव्हिडंड, रिसूड, Dividend. डिस्काउंट, डिव्हिडंट, हे काय आहेत तुमचे सगळे इन्कम आहेत. म्हणजे तुम्हाला आता हे लक्षात आलंय की पर्सनल मध्ये कोणकोणत्या गोष्टी आहेत, रिअल मध्ये काय काय आहे आणि नॉमिनल मध्ये काय काय आहे. कळते ना सर्वांना. तर आता हे रूल फक्त आपल्याला समजून घ्यायचे आहेत. पर्सनलचा रूल काय सांगतो पहा. पर्सनलचा रूल डेबिट द रिसिव्हर, क्रेडिट द गिव्हर. म्हणजेच काय, हा जो आपल्याला काहीतरी देणार आहे त्याला काय द्या, सॉरी, डेबिट द रिसिव्हर, ज्याला काहीतरी भेटणार आहे, ज्याला भेटणार आहे त्याला डेबिट द्या आणि जो देणार आहे त्याला काय द्या, क्रेडिट द्या. Credit. हा, त्याच्यानंतर रिअल अकाउंट, रिअल अकाउंटचा नियम काय सांगतो, डेबिट व्हॉट्स कम्स इन. डेबिट व्हॉट्स कम्स इन म्हणजे काय, तुमच्याकडे जे आलंय त्याला डेबिट द्या आणि क्रेडिट काय कशाला द्या, तुमच्याकडून जे गेलंय त्याला क्रेडिट द्या. डेबिट व्हॉट्स कम्स इन, जे आलं त्याला डेबिट द्या. म्हणजे असेट आली तुमच्याकडं, बिल्डिंग तुम्ही खरेदी केली, बिल्डिंग आली, बिल्डिंगला काय देणार तुम्ही, डेबिट. आणि बिल्डिंग विकली तुमची, हा म्हणजे काय, डेबिट व्हॉट्स कम्स इन, जे आलं त्याला डेबिट द्या. बिल्डिंग आली, बिल्डिंगला डेबिट द्या. फर्निचर घेतलं, फर्निचर आपल्याकडे कम्स इन झालं, त्याला डेबिट द्या. त्याच्यानंतर आपण लँड घेतली, लँड तुमची असेट आहे, ती तुमच्याकडे कम्स इन आहे, आली की डेबिट. क्रेडिट कशाला द्यायचं, तुमच्याकडून गेलं की, म्हणजे तुम्ही फर्निचर सोल्ड केलं, म्हणजे तुमच्याकडून फर्निचर गेलं, फर्निचरला काय देणार, क्रेडिट. म्हणजेच काय, क्रेडिट वॉज गोज आउट, जे काय तुमच्याकडून जाणार आहे त्याला क्रेडिट द्या. हा नियम आहे रिअलचा. आणि नॉमिनलचा काय सांगितलंय, डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस. डेबिट सगळ्या एक्सपेन्सेसला आणि लॉसेसला द्या. म्हणजे जे काही तुमच्या बिझनेसमध्ये एक्सपेन्सेस होतील आणि लॉसेस होतील त्या सगळ्या एक्सपेन्सेस अँड लॉसेसला काय द्या तुम्ही, डेबिट द्या. म्हणूनच एक्सपेन्सेस अँड लॉसेस जर झाले, म्हणजेच एक्सपेन्सेस लॉसेस जर इन्क्रीज झाले, वाढले, तर आपण काय करतो, डेबिट देतो. आणि क्रेडिट ऑल इन्कम्स अँड गेन्स, जर तुम्हाला बिझनेस मध्ये काही इन्कम झाला किंवा गेन, प्रॉफिट वगैरे झाला, तर त्याला काय द्यायचं तुम्ही, Credit. क्रेडिट द्यायचं. तर एवढंच ह्या गोल्डन रूल मध्ये एवढंच सांगितलेलं आहे. आता मी तुम्हाला काल 4 बॉक्स शिकवले होते. कोणते 4 बॉक्स सांगितले होते सांगा बरं. Asset, liability, expenses and losses, income and gains. इन्कम आणि गेन्स, बरोबर. हा, ते आता हे जे ट्रॅडिशनल अप्रोचनी ज्यावेळेस आपण अकाउंटिंग करतो ना, हे थोडंसं अवघड का वाटतं, कारण की आपल्याला अकाउंट आयडेंटिफाय करावं लागतात, कोणते 2 अकाउंट इन्व्हॉल्व आहेत, ते रिअल मध्ये येतात, पर्सनल मध्ये येतात का नॉमिनल मध्ये येतात. मग रिअल मध्ये येत असतील तर मग ते आपल्याकडे आलंय का गेलंय हे पाहायचं आणि मग त्याच्यानुसार डेबिट क्रेडिट द्यायचं. मग हे काय होतं, थोडंसं ट्रॅडिशनल अप्रोचनी गेलं तर आपल्याला अकाउंटिंग करणं थोडंसं किचकट वाटतं, कारण की ह्याच्यामध्ये प्रोसिजर थोडीशी लेंदी आहे. पण आपला ट्रॅडिशनल अप्रोच जो मी काल सांगितला त्या अप्रोचने केलं तर ही प्रोसिजर काय आहे, सोपी आहे. तर खाली जी उदाहरणं त्यांनी दिलेली आहेत बघा, 1-2-3 उदाहरणं आहेत, ते आपण थोडक्यात समजून घेऊया, जेणेकरून तुम्हाला ट्रान्झॅक्शन समजण्यासाठी त्याचा फायदा होईल. उदाहरणार्थ फर्स्ट ट्रान्झॅक्शन आहे या ठिकाणी काय, कमेन्स बिझनेस विथ कॅश. आता कोणतेही ट्रान्झॅक्शन आहे ना, त्या ट्रान्झॅक्शन मध्ये कोणते 2 अकाउंट इन्व्हॉल्व आहेत, 2-3 अकाउंट कोणतेही असतील ते इन्व्हॉल्व आहेत ते ओळखायचं. आणि आपल्याकडे मी तुम्हाला काय सांगितलं होतं काल, जे काही ट्रान्झॅक्शन झालेलं असेल पहा, जे काही ट्रान्झॅक्शन तुमच्या बिझनेसमध्ये झालेले असेल त्या ट्रान्झॅक्शन मध्ये एक तर तुमच्या बिझनेसमध्ये कॅश आलेली असेल किंवा बिझनेस मधनं कॅश काय झालेली असेल,
गेलेली असेल. आता कमेन्स बिझनेस विथ कॅश ₹20,000. ह्या ट्रान्झॅक्शन मध्ये मला फक्त दोन सांगायचं, दोन पैकी एक. याच्यामध्ये बिझनेस मध्ये कॅश आली का बिझनेस मधनं कॅश गेलेली आहे? आलेली आहे. आलेली आलेली. आली आहे कॅश. ओके, डन. कॅश आली की दोन बॉक्स आपले तयार असतात. कोणते दोन बॉक्स? इन्कम. Asset. आणि liability. इन्कम आणि लॅबिलिटी. म्हणजे काय, जी कॅश येते ती एकतर इन्कम असेल किंवा काय असेल, आपली लॅबिलिटी असेल. लायबिलिटी. बरोबर ना? आता कमेन्स बिझनेस विथ कॅश ₹20,000. आता काय झालेले या ठिकाणी त्यांनी काय सांगितले, बिझनेस स्टार्ट केला ₹20,000 टाकून. ₹20,000 टाकले म्हणजे ₹20,000 बिझनेसच्या दृष्टिकोनातून काय झालं? Capital. कॅपिटल. आणि कॅपिटल काय आहे? लायबिलिटी. लॅबिलिटी. Liability. लॅबिलिटी आहे. म्हणजे हे 20,000 कुठल्या बॉक्स मध्ये टाकणार आपण? Liability. लॅबिलिटीच्या बॉक्स मध्ये टाकणार. आणि लॅबिलिटी आपली काय झाली, इन्क्रीज झाली का डिक्रीज झाली? इन्क्रीज. Increase झाली. इन्क्रीज म्हणजे वाढली ना. कॅपिटल आलं म्हणजे लॅबिलिटी वाढली. लॅबिलिटी वाढली की आपण काय करतो, डेबिट क्रेडिट क्रेडिट करतो. बरोबर. Credit. हा, क्रेडिट करतो. त्याचबरोबर बिझनेस मध्ये कॅश सुद्धा आलेली बघा. लॅबिलिटी आली म्हणजे काय आलं, कॅपिटल वाढलं. Cash आली. हा, कॅश आली. कॅश आपली असेट आहे. असेट वाढली की असेटला काय करणार आपण? डेबिट. डेबिट करणार. बघ, कोणती असेट आहे? कॅश असेट आहे. म्हणजे कॅशला डेबिट देणार. कॅश अकाउंट डेबिट. आणि आपली लॅबिलिटी कोणती वाढली? कॅपिटल वाढलं. बरोबर ना? म्हणून टू कॅपिटल अकाउंट. टू कॅपिटल अकाउंट. अशा पद्धतीचीच एंट्री होईल ना याची? हो, अशीच एंट्री होईल ना. जनरल एंट्री जर मी तुम्हाला विचारली तर तुम्ही अशीच करताल. बरोबर का? याच्यामध्ये काय वेगळं डोकं चालवायची गरज आहे का? तसंच पहा नंबर 2चं ट्रान्झॅक्शन. हे तर तुम्हाला मी सांगितलं की अशा पद्धतीने तुम्ही रेकॉर्ड करू शकता. आता हे हळूहळू प्रॅक्टिसने आपल्याला जमणार आहे. नंबर 2चं ट्रान्झॅक्शन मध्ये काय सांगितले ते बघूया. परचेस गुड्स ऑन क्रेडिट फ्रॉम अजय ₹10,000. माल उधारीवर परचेस केलेला आहे. परचेस केला म्हणजे खरेदी केला. तुमच्याकडे कॅश आली का गेली? नाही गेली कॅश. उधारीवर परचेस केलाय ना. On credit आहे ना सर. हा, म्हणजे उधारीवर परचेस केला. ज्या वेळेस ट्रान्झॅक्शन मध्ये पहा, आता मी काय सांगतोय ते लक्षात घ्या. ज्या वेळेस ट्रान्झॅक्शन मध्ये कॅश इन्व्हॉल्व नसते व्यवहारामध्ये, म्हणजे इमिजिएटली व्यवहार होत असेल त्या ठिकाणी त्याच्यात कॅश इन्व्हॉल्व नसते, त्यावेळेस ते ट्रान्झॅक्शन कोणतं समजतो आपण? क्रेडिट ट्रान्झॅक्शन. आणि क्रेडिट ट्रान्झॅक्शन मध्ये आपण ज्या ठिकाणी कॅश अकाउंटला डेबिट देणार आहोत किंवा क्रेडिट देणार आहोत, तर त्या ठिकाणी कॅश हा शब्द न वापरता ज्या व्यक्तीशी व्यवहार झालेला आहे त्या व्यक्तीचं नाव वापरायचं. बघा, आता मी तुम्हाला प्रश्न पहिल्यांदाच हे वाचल्यानंतर विचारला. परचेस गुड्स ऑन क्रेडिट म्हणजे या ठिकाणी तुमच्याकडून कॅश आली का गेली हे मी विचारलं. तुम्ही काय सांगितलं सर? कॅश गेली. कॅश गेली याचा अर्थ काय? कॅशला आपल्याला काय द्यावं लागेल? Credit. असेट कमी झाली तुमची, क्रेडिट द्यावं लागेल. मग एक गोष्ट लक्षात ठेवायचं, आता क्रेडिट कोणाला द्यावं लागेल? कॅशच्या जागेवर आपण कॅश यूज नाही केली व्यवहारामध्ये, त्या व्यक्तीला द्यावं लागेल. अजयला द्यायला लागेल. अजयला द्यावं लागेल. आणि ज्या वेळेस गुड्स परचेस करतो त्यावेळेस तो आपला काय असतो? एक्सपेन्सेस का लॉसेस का इन्कम का इन्कम असतं ना सर. असेट सर, असेट. Expenses. कुणीतरी जर हेडफोन लावलेला असेल तर काय करा, थोडासा हेडफोन काढून परत एकदा हे करा आणि म्यूट करा. कोणाचा तरी आवाज शेजारचा येतोय. म्यूट करा ज्याचा आवाज येतोय त्याचा. ओके. मी तुम्हाला काय सांगतोय की
परचेस ज्या वेळेस असेल, गुड्स परचेस केला की तो एक्सपेन्सेस आहे, आणि गुड्स सेल्स केला तर काय असणार आहे आपला? इन्कम. गुड्स जर परचेस केला, लक्षात राहून द्या, गुड्स परचेस असेल तर एक्सपेन्सेस, तर तो काय आहे? एक्सपेन्सेस आहे. आणि गुड्स जर सेल केला तर काय असेल आपला? तो इन्कम. तो इन्कम आहे. एक एवढं फक्त एक लक्षात ठेवा. तर आता या ठिकाणी गुड्स परचेस केला, परचेस हा आपला काय असणार आहे? एक्सपेन्सेस. एक्सपेन्सेस असणार आहे. आणि एक्सपेन्सेस झाला, एक्सपेन्सेस वाढला की एक्सपेन्सेसला काय देतो आपण? डेबिट. म्हणजे परचेस अकाउंट डेबिट, परचेस अकाउंट डेबिट टू अजय अकाउंट. अजय. आपली कॅश गेली नाही, आपण ज्याला पैसे देणं आहे अजय, त्या अजयला आपण काय देणार? क्रेडिट देणार. हे समजतंय का? थोडस जड वाटत असेल, पण सुरुवातीला हे समजून घ्यावंच लागेल, कारण की हाच या आपल्या अकाउंटिंगचा आत्मा आहे. जनरल एंट्री करता येणं हे सगळ्यात महत्वाचं आहे अकाउंटिंग मध्ये, आणि हेच आपल्याला जर समजलं नाही तर काय आहे, आपल्याला अकाउंटिंग जमणार नाही. आपल्याला पुढचा जो हे असणार आहे बिल्डिंग आहे ते आपल्याला बांधताच येणार नाही. त्यामुळे मी याच्यावर जास्त फोकस करतोय, आणि इथं थोडीशी मुलांनी जर लक्ष दिलं तर समजलं. मी सोप्यात सोपं करून सांगण्याचा प्रयत्न करतोय. का जास्त अवघड वाटतंय हे? नाही सर. तर मी तुम्हाला परत एकदा, आता कुणीतरी बोललं, परत एकदा सांगा. तर परत एकदा मी या ठिकाणी डिस्कस करतो की एक गोष्ट लक्षात ठेवायची की बिझनेस मध्ये एकतर कॅश येते किंवा जाते. आले तर आपण दोन आपले बॉक्स तयार ठेवायचे. कोणते? कॅश बिझनेस मध्ये आली तर एक तर लॅबिलिटी असेल किंवा काय असेल, तो इन्कम आणि गेन. आणि गेन. आणि जर गेली तर काय असेल? एक तर एक्सपेन्सेस किंवा लॉसेस. लॉसेस आणि एक्सपेन्सेस आणि असेट, असं लक्षात ठेवा. एक्सपेन्सेस, लॉस आणि असेट, एवढं लक्षात ठेवा. एक्सपेन्सेस आणि लॉस हा एकच बॉक्स आहे, आणि असेट हा वेगळा बॉक्स आहे. तर जर पैसे आले तर इन्कम किंवा लॅबिलिटी, पैसे गेले तर एक्सपेन्सेस आणि असेट, अशा पद्धतीने लक्षात ठेवा. ट्रान्झॅक्शन आपण शोधायचं, पैसे येतात का जातात. जर क्रेडिट ट्रान्झॅक्शन असेल, ज्या ठिकाणी पैसे येतात, ज्याच्याशी व्यवहार उधारीने झालाय, त्या ठिकाणी कॅशच्या जागेवर त्याला नेऊन ठेवायचं. बघा या ठिकाणी मी तुम्हाला काय सांगितलं? गुड्स परचेस ऑन क्रेडिट फ्रॉम अजय ₹10,000. हा जो व्यवहार आहे हा बिझनेस मध्ये पैसे जाण्याचा व्यवहार आहे, बरोबर ना? जाण्याचा व्यवहार आहे. याचा अर्थ काय? की एकतर तो या ट्रान्झॅक्शन मध्ये असेट असतील किंवा एक्सपेन्सेस असतील. परचेस काय आहे आपला? परचेस काय आहे? एक्सपेन्सेस आहे, बरोबर? ह्या एक्सपेन्सेस मध्ये आपण त्याला नेऊन टाकलं. एक्सपेन्सेस झाल्यामुळं आपल्याकडून कॅश जाणार आहे, पण कॅश आपण दिली का? नाही दिली. मग कॅशच्या जागेवर ज्याच्याशी व्यवहार झालाय त्याचं नाव लिहिणार आपण. कोणाचं? अजयचं. म्हणजे दोन अकाउंट आपण शोधलं, एक तर परचेस अकाउंट, एक अजय अकाउंट. कॅश आपलं परचेस आपला एक्सपेन्सेस आहे, एक्सपेन्सेस इन्क्रीज झाले की त्या एक्सपेन्सेसला काय देणार आपण? डेबिट. म्हणून परचेस अकाउंट डेबिट, परचेस अकाउंट डेबिट. कॅश जाते, असेट कमी होणार आहे, परंतु कमी आपण पैसे दिलेलेच नाहीत अजून. त्या ठिकाणी काय लिहिणार आपण? अजय टू अजय अकाउंट. अशा पद्धतीची जनरल एंट्री होईल. हे जनरल एंट्री करण्याचं टेक्निक तुम्हाला जमलं पाहिजे, ट्रान्झॅक्शन वगैरे. आता दुसऱ्या गोष्टीमध्ये बघा, नंबर 3च्या ट्रान्झॅक्शन मध्ये कॅश सेल्स ₹7,000. 7,000 रुपयाचा कॅश सेल्स केला. सेल्स हा शब्द आला म्हणजे आपल्याकडे काय आहे? माल विकलेला आहे. विकलेला आहे म्हणजे आपल्याकडे पैसे येतील का जातील? येतील. बघा ना, सेल्स केला म्हटल्यावर कसे जातील बरं? पैसे येतील ना माल विकल्यावर. माल विकला, पैसे, हा पैसे येतील. मग कशामुळे आलेत? सेल्स मुळे आलेत. पैसे आले की दोन बॉक्स आपले तयार असतात. कोणते दोन बॉक्स? एक तर लॅबिलिटी किंवा इन्कम अँड गेन. हा, इन्कम आणि गेन, लॅबिलिटी किंवा इन्कम. आता हा जो सेल्स आहे आपला लॅबिलिटी असेल का? आलेले पैसे आपल्याला परत कोणाला द्यायचेत का रिटर्न? नाही, सेल्सचे पैसे आपणच ठेवणार आहे. म्हणजे सेल्स काय आहे आपला? इन्कम. आणि ज्यावेळेस इन्कम वाढतो त्यावेळेस इन्कमला काय देतो आपण? क्रेडिट का डेबिट? डेबिट. इन्कम वाढतो, क्रेडिट देतो. हा,
आणि हे 7,000 Credit. हा जो इन्कम आलेला आहे हा इन्कम कॅशच्या स्वरूपात आलेला आहे. कॅश आपलं दुसरं अकाउंट आहे. पहिलं झालं सेल, 2 अकाउंट शोधायचे व्यवहारामध्ये. पहिलं झालं सेल, दुसरं झालं कॅश. कॅश आपल्याकडे आली का गेली सेल्स केल्यामुळं? आली. आली. कॅश आली म्हणजे कॅश वाढली. वाढली म्हणजे असेट वाढली. कॅश आपली असेट आहे ना. हो. हो. असेट वाढली की असेटला डेबिट का क्रेडिट? डेबिट. डेबिट. म्हणजे एंट्री जर विचारली तर कॅश कॅश असेट आहे, असेट वाढली, कॅशला डेबिट. कॅश अकाउंट डेबिट. कॅश टू अकाउंट सेल्स अकाउंट. टू इन्कम झाला, सेल्स आहे, इन्कम झाला, इन्कमला क्रेडिट देतो म्हणून टू सेल्स अकाउंट. टू सेल्स अकाउंट. अशा पद्धतीची ही एंट्री होईल. त्याच्यानंतर रिसिव्ड कमिशन. कमिशन रिसिव्ड झाले पुढच्या ट्रान्झॅक्शन मध्ये. म्हणजे आपल्याकडे पैसे आले का गेले रे? आले. आले. आले म्हणले की 2 बॉक्स ठेवायचे आपले. कोणते? इन्कम आणि लॅबिलिटी. आता हा आलेले पैसे कमिशनच्या स्वरूपात आलेत, हे आपण कोणाला देणार आहे का परत रिटर्न? नाही. नाही. म्हणजे आपल्याकडेच ठेवणार आहेत. म्हणजे कमिशन मुळे आलेले. कमिशन काय झालं आपलं? इन्कम. इन्कम वाढलं की इन्कमला काय देणार? क्रेडिट. क्रेडिट. हा. इन्कम कशाच्या स्वरूपात आला आपल्याकडं? कॅशच्या स्वरूपात आलं. कॅश. कॅश आपली असेट आहे. असेट वाढली का कमी झाली कॅश आल्यामुळं? वाढली. वाढली. म्हणजे आपण एंट्री काय करणार? कॅश अकाउंट डेबिट टू कमिशन अकाउंट. टू कमिशन अकाउंट. टू कमिशन अकाउंट. कळतंय ना काय चाललंय? आता समजत असेल नेमकं कशी एंट्री करतोय. हो सर. ओके. चला पुढे जाऊया. पेड रेंट. रेंट जर पेड केलं, रेंट जर काय केलं? पेड केलं. तर पेड केलं म्हटल्यावर दिलं म्हटल्यावर आपल्याकडून कॅश आली का गेली? गेली. गेली. बरोबर. कॅश गेली याचा अर्थ काय? आपली असेट आहे कॅश. कमी झाली का वाढली असेट? कमी झाली. आणि असेट कमी झाली की असेटला काय करतो? डेबिट क्रेडिट? असेट कमी झाल्यावर डेबिट करतो. मी म्हटलं होतं ना कालच. क्रेडिट करतो सर. क्रेडिट करतो. बरोबर. आणि रेंट आपला काय झाला? पैसे गेले आपल्याकडून. गेले की 2 बॉक्स आपण तयार ठेवायचे. कोणते 2? एक्सपेन्सेस आणि असेट. आता हा काय आपला असेट आहे का रेंट? नाही. मग काय असेल रेंट आपला? खर्च. एक्सपेन्सेस. एक्सपेन्सेस वाढले की एक्सपेन्सेसला काय देणार? डेबिट. डेबिट. बरोबर ना. खरखर आवाज येतो. कुणीतरी हेडफोन लावलेला आहे. तेवढं फक्त तुम्ही काळजी घ्या हेडफोनच्या बाबतीत, कारण की मी रेकॉर्डिंग करून परत युट्यूबला टाकतोय. सगळ्यांनाच काय होणार आहे? खरखर आवाज जाणार आहे. तर मी काय सांगितलं तुम्हाला? कॅश आपली गेली, कॅशला क्रेडिट देणार, एक्सपेन्सेस वाढला, एक्सपेन्सेसला डेबिट देणार. म्हणजे आपली एंट्री काय होईल? रेंट आपला एक्सपेन्सेस आहे. रेंट अकाउंट डेबिट. परत आवाज येतोय. रेंट अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट. ज्याचा हेडफोन आहे त्यांनी लावूच नका हेडफोन जरा वेळ. टू कॅश अकाउंट. अशा पद्धतीची काय झाली? एंट्री झाली. म्हणजे ट्रान्झॅक्शनची एंट्री कशा होतात हे समजतंय ना तुम्हाला? अजून आपण थोडस बघूया पुढे जाऊन. अजून आहे का बघूया म्हणजे तुमच्या लक्षात येईल. या ठिकाणी आहे तर हे समजून घेऊया आपण. ओके. हे ट्रान्झॅक्शन समजून घेऊया. बघा फर्स्ट ट्रान्झॅक्शन काय सांगते ते पहा. स्टार्टेड बिझनेस विथ कॅश. आता कॅश बिझनेस मध्ये आली का गेली? बिझनेस सुरू केल्यामुळं आली. आली. म्हणजे कॅश आपली असेट आहे. कॅश वाढली का कमी झाली? वाढली. म्हणजे ज्या वेळेस असेट वाढती, कोणती असेट वाढेल त्या असेटला डेबिट द्यायचं. कॅश वाढली, कॅश अकाउंट डेबिट. कॅपिटल अकाउंट. कॅश अकाउंट टू. आता बिझनेस मध्ये कॅश आली की 2 काय करतो आपण? बॉक्स तयार ठेवतो. कोणते 2? इन्कम आणि लॅबिलिटी. आता ही आलेली कॅश तर आपली इन्कम तर नाही. आपण माल विक्री करून आपल्याकडे जो होईल तो इन्कम आहे. हा माल विक्री केलेला नाही. मग कशी आलेली? ही लॅबिलिटी थ्रू आली. आणि त्या लॅबिलिटीचं नाव काय आहे? कॅपिटल.
कॅपिटल. Capital. म्हणून आपण काय म्हणणार त्याला, टू कॅपिटल अकाउंट. टू कॅपिटल अकाउंट. समजतंय ना मी जनरल एंट्री कशी क्रिएट करतोय? हो सर. हो सर. ओके ओके. ही झाली फर्स्ट ट्रान्झॅक्शनची एंट्री. सेकंड ट्रान्झॅक्शन मध्ये पहा, परचेस मशिनरी ऑन क्रेडिट फ्रॉम अविनाश ₹20,000. या व्यवहारात आपल्याकडे कॅश येणार आहे का आपल्याकडून कॅश जाणार आहे? जाणार आहे. परचेस केली, परचेस म्हणजे आपल्याकडून कॅश गेली. आता या जाणार. जाणार आहे. या ठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवा, कॅश लगेच इमिडिएट जाणार आहे का? हा कॅश ट्रान्झॅक्शन आहे का? कॅश हो ट्रान्झॅक्शन झाले चालेल सर. नाही. क्रेडिट आहे. क्रेडिट आहे. म्हणजे ज्या व्यक्तीला आपण कॅश देणार आहे त्या व्यक्तीला आपण काय करणार? क्रेडिट करणार. खरखर आवाज येतो रे. खूपच आवाज येतो. हो, खरखर आवाज सर. येतोय. हा, तर ज्याचा खरखर आवाज येतोय त्याने तो हेडफोन लावूच नका. तर मी काय सांगत होतो, क्रेडिट आहे. ट्रान्झॅक्शन काय आहे? क्रेडिट आहे. आपल्याकडे मशिनरी आलेली आहे. आता मी तुम्हाला म्हटलं होतं या ट्रान्झॅक्शन मधनं आपल्याकडून कॅश जाणार आहे. कॅश गेली की आपली काहीतरी असेट कमी झालेली आहे. बरोबर? म्हणजे आता असेट कमी झाली म्हणजे कॅश कमी झाली, पण कॅश आपण लगेच दिली का? नाही दिली. ट्रान्झॅक्शन क्रेडिट आहे. कॅशच्या जागेवर आपण कोणाचं नाव वापरणार आहे? ज्याच्याशी व्यवहार अविनाश. अविनाश. म्हणजे कॅश जाणार आहे म्हणजे कॅशला क्रेडिट होणार आहे. तसं अविनाशला काय द्यावं लागणार आपल्याला आता? क्रेडिट. क्रेडिट द्यावं लागेल. बरोबर. आणि आपल्याकडं पैसे आपल्याकडून गेले म्हणजे आपले दोन बॉक्स तयार आहेत, एक्सपेन्सेस आणि असेटचा. आता हा जो कॅश गेलेली ती एक्सपेन्सेस मुळे गेली का आपण असेट खरेदी केल्यामुळे गेली? असेट खरेदी केल्यामुळे. कोणती असेट खरेदी केली? मशिनरी. मशिनरी. बर, असेट खरेदी केली म्हणजे आपली मशिनरी वाढली की मशिनरीला काय करणार आपण? डेबिट. डेबिट करणार. म्हणजे जनरल एंट्री जर करायचं झालं तर काय होईल आपली एंट्री? मशिनरी अकाउंट डेबिट. टू अविनाश अकाउंट. टू अविनाश कॅश अकाउंट. कॅश नाहीये. कॅश कुठे गेली? टू अविनाश अकाउंट. अविनाश अकाउंट. समजतंय ना? हो सर. ओके. अशा पद्धतीने होतं का अगोदर का नव्हतं? म्हणजे स्कूल मध्ये किंवा तुमच्या जिथे शिकला तुम्ही ते अशा पद्धतीने होतं का? एवढं मला असं एक्सप्लेनेशन द्यावं लागते कारण की तुमचं बेसिक थोडस वीक आहे, त्यामुळे एवढं सगळं सांगावं लागते. चला पुढे जाऊया. एकच मिनिट. परचेस गुड्स ₹5,000 फ्रॉम राहुल ऑन कॅश. गुड्स परचेस केलेला आहे म्हणजे हा व्यवहारात आपली कॅश आपल्याकडे पैसे येतील का जातील? परचेस केले म्हणजे पैसे आपल्याला द्यावे लागणार आहेत म्हणजे जातील. बरोबर ना? आणि काय आहे? ऑन कॅश म्हणजे कॅशच जाणार आहे आणि कॅश आपली असेट आहे. असेट कमी झाली की असेटला काय करतो आपण? क्रेडिट देतो. क्रेडिट. हा, आणि पैसे गेले म्हणजे दोन बॉक्स आपले तयार ठेवायचे, एक असेट आणि एक एक्सपेन्सेसचा. हा परचेस आपला काय आहे? एक्सपेन्सेस. प्रश्न विचारायचे मनाला, परचेस आपला काय आहे? मनाला फोन लावायचा एक त्याचा जो नंबर असेल तो, त्याला विचारायचं हॅलो मना सांग आता हे जे ट्रान्झॅक्शन झालं याच्यामध्ये कॅश गेली, कॅश काय आहे? मन सांगेल असेट आहे. मग ही कॅश गेली म्हणजे असेट काय झाली? मन म्हणून कमी झाली. कमी झाली की मग आपण असेटला काय करतो? मन म्हणून क्रेडिट करतो. मग परत दुसरा प्रश्न विचारायचा की बाबा परचेस आहे, हे परचेस आता पैसे ते गेले, दोन बॉक्स आहेत आपल्याकडे, एक असेट आणि एक एक्सपेन्सेस. परचेस कोणत्या बॉक्स मध्ये टाकायचे? तर मन सांगेल नालायका एक्सपेन्सेस हा बॉक्स तयार ठेव. मग आपण ते एक्सपेन्सेस मध्ये टाकायचे आणि एक्सपेन्सेस वाढले की एक्सपेन्सेसला काय करतो आपण? डेबिट. आपलं मन लगेच आपल्याला सांगतं डेबिट. मनाशी बोलत राहायचं. मग आपण एंट्री काय करू याची? कोणते एक्सपेन्सेस आहेत? परचेस आहेत. मग परचेसला काय देणार जनरल एंट्री मध्ये? डेबिट. परचेस अकाउंट डेबिट. डेबिट. बरोबर. टू कॅश अकाउंट. ओके. सर राहुलचं नाव कसं येतात? अरे पण त्यांनी शेवटी ऑन कॅश सांगितले ना. राहुलचं नाव जरी असलं तरी सुद्धा ऑन कॅश म्हणले. राहुल कोण खरेदी केलं पण
कसं खरेदी केले? कॅश कडून. जर हे समजा ऑन कॅश शब्द नसता आणि फक्त राहुल असता तर आपण समजलं असतं हे क्रेडिट ट्रान्झॅक्शन आहे. आपण काय समजलं असतं हे ट्रान्झॅक्शन कोणतं आहे? क्रेडिट. पण त्यांनी पुढे काय सांगितलंय की ऑन कॅश आहे, म्हणजे ट्रान्झॅक्शन काय आहे? कॅश ट्रान्झॅक्शन आहे. क्रेडिट आहे का? नाही. नाही. त्यामुळे राहुलचं नाव घेणार नाही. आपल्याला दुकानदाराचं नाव माहिती आहे, पण आपण पैसे दिल्यावर त्याचं नाव लिहिणार नाही. पैसे दिले नाहीत तर त्याचं नाव लिहायचं. आता इथं पहा, या ठिकाणी सोल्ड गुड्स नंबर 4चं ट्रान्झॅक्शन. सोल्ड गुड्स टू अनिकेत ₹6,000 ऑन क्रेडिट. माल विकला, विकल्यावर आपल्याकडे पैसे येणार असतील का जाणार असतील? येणार असतील. बरोबर. म्हणजे हे आले तर आपलं काय आहे? पैसे येणार म्हणजे इन्कम किंवा लॅबिलिटी. आता हा सेल्स मुळे येणार आहे. सोल्ड केलं ना, सोल्ड म्हणजे सेल्स मुळे पैसे येणार आहे, म्हणजे सेल आपला काय झाला? इन्कम. इन्कम. आणि इन्कम वाढतो, इन्कम वाढला की इन्कमला काय करतो आपण? डेबिट देतो. क्रेडिट. हा, BMW आणायची नाही अजिबात कोणी कोणाकडे. बेसिक में ही वांदे होऊन द्यायचं नाही. इन्कम वाढला डेबिट, कमी झाला क्रेडिट. इन्कम वाढला की डेबिट म्हणजे सेल्सला, सॉरी, इन्कम वाढला की क्रेडिट. माझी BMW करायला लागला तुम्हाला शिकवता. इन्कम वाढला की क्रेडिट. आता हे जे क्रेडिट ट्रान्झॅक्शन आहे हे क्रेडिट ट्रान्झॅक्शन आहे आणि या ट्रान्झॅक्शन मध्ये आपण लगेच पैसे देणार आहोत का? आपल्याला लगेच पैसे येणार आहेत का? लगेच पैसे येणार आहेत का? नाही. आपल्याला इन फ्युचर मध्ये पैसे येणार आहेत. मग कॅशच्या जागेवर ज्याच्याकडून पैसे येणार आहेत त्याचं नाव वापरणार आपण. कोणाकडून पैसे येणार आहेत? अनिकेत. अनिकेत. म्हणून अनिकेत अकाउंट डेबिट. अकाउंट डेबिट. टू काय म्हणणार आपण? सेल्स अकाउंट. सेल्स अकाउंट. व्हेरी गुड. संपला विषय. पेड सॅलरी. आता तुम्ही सांगा मला याचं, मी सांगणार नाही. सॅलरी अकाउंट, कॅश अकाउंट. सॅलरी अकाउंट डेबिट टू कॅश. बघा, सॅलरी मुळे आपल्याकडून कॅश आली का गेली ह्या प्रश्नाचं उत्तर आधी. गेली. म्हणजे कॅश कमी झाली का वाढली? कमी झाली. कॅश आपली असेट आहे का लॅबिलिटी आहे? असेट आहे. असेट कमी झाली का असेटला काय करतो? क्रेडिट. कशामुळे कमी झाली? सॅलरी मुळे कमी झाली. सॅलरी आपला एक्सपेन्सेस इन्कम आहे. एक्सपेन्सेस वाढला का कमी झाला? वाढला ना. बघा, सॉरी, एक्सपेन्सेस सॅलरी पेड केली म्हणजे एक्सपेन्सेस केला आपण, म्हणजे एक्सपेन्सेस केला म्हणजे एक्सपेन्सेस वाढला की काय करणार आपण? डेबिट का क्रेडिट? डेबिट. म्हणजे एक्सपेन्सेस एक्सपेन्सेस कोणता आहे? सॅलरी. म्हणजे सॅलरी अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट. व्हेरी गुड. टू कॅश. आणि लास्ट, सोल्ड ओल्ड टेबल फॉर ₹3,000. जुनं टेबल विकले, काय करणार? कोण सांगतंय? कॅश अकाउंट डेबिट टू सेल्स अकाउंट. टेबल विकलं, पैसे आले, पैसे टेबल विकले. टेबल आपली असेट आहे. कोणती असेट आहे? तर टेबलला आपण फर्निचर म्हणतो. बरोबर ना? फर्निचरच म्हणतो ना. बरोबर. ही असेट आता विकल्यामुळे आपल्याकडून आली का गेली? गेली. म्हणजे कमी झाले की काय करतो असेटला? क्रेडिट. आणि टेबल विकल्यामुळे ₹3,000 कॅश आपल्याकडे आली का गेली? आली. म्हणजे कॅशला काय करणार आपण? डेबिट. म्हणजे एंट्री काय होईल? कॅश अकाउंट टू फर्निचर किंवा टेबल म्हटलं तरी चालेल. टू फर्निचर अकाउंट. समजलं का? मी जे ट्रान्झॅक्शन सांगितले ते समजले का? हो सर. ओके. आता तुम्हाला मी आज पहिल्यांदा अभ्यास देणार आहे घरी. तर मी तुम्हाला असे ट्रान्झॅक्शन देईल. या ट्रान्झॅक्शन मध्ये तुम्ही काय शोधायचं ते सांगतो. पहिली गोष्ट काय शोधायचं? पहिला प्रश्न विचारायचा की ट्रान्झॅक्शन मध्ये पैसे आपल्याकडे येणार आहेत का जाणार आहेत? कॅश आपल्याकडे
येईल का आपल्याकडून कॅश जाईल हे शोधायचं. पहिला प्रश्न. दुसरा प्रश्न, कॅश आली तर काय आहे, इन्कम आहे का लॅबिलिटी आहे, गेली तर असेट आहे का एक्सपेन्सेस आहे. बरोबर आहे ना. हा दुसरा प्रश्न. तिसरा प्रश्न, जनरल एंट्री काय होईल हे शोधायचं. आणि मला ह्या त्या ट्रान्झॅक्शनचे काय करायचे, तुम्ही जनरल एंट्री करून मला व्हॉट्सअपला पाठवायचे. जमल ना सर्वांना. मी एक छोटासा हो सर. हो सर. मी तुम्हाला एखादा प्रॉब्लेम छोटासा एक 2-3 ट्रान्झॅक्शनचा शेअर करल, तुम्ही त्या पद्धतीने करायचं आहे. याच्यामध्ये समजतंय का सर्वांना. आपण आता जनरल एंट्री पर्यंत पोहोचलेलो आहोत बऱ्यापैकी. हो सर. आता याच्यामध्ये पुढचं एक 2 मिनिटं आहेत तर मी तुम्हाला समजून सांगतो. याच्यामध्ये हा मॉडर्न अप्रोच त्यांनी सांगितलेला आहे, जो आपण कालच बघितला होता. मॉडर्न अप्रोच मध्ये त्यांनी काय सांगितलं होतं आपल्याला, पहा की या ठिकाणी असेट सांगितलं होतं. असेटचा बॅलन्स काय असतो, डेबिट. असेट वाढलं तर काय करायचं, डेबिट. आणि कमी झाल्या तर क्रेडिट. क्रेडिट. लॅबिलिटीचा बॅलन्स काय असतो, क्रेडिट. क्रेडिट. लॅबिलिटी वाढली तर काय करणार, क्रेडिट. आणि कमी झाली तर डेबिट. डेबिट. कॅपिटल हे लॅबिलिटी सारखेच आहे, त्याच्या बाबतीत जास्त विचार करायचा नाही. रिव्हेन्यू किंवा इन्कम, इन्कमचा बॅलन्स काय असतो, क्रेडिट. इन्कम वाढला तर क्रेडिट. आणि कमी झाला तर डेबिट. डेबिट. एक्सपेन्सेस, एक्सपेन्सेसचा बॅलन्स काय असतो, डेबिट. 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 एक्सपेन्सेस वाढला तर डेबिट. आणि कमी झाला तर क्रेडिट. क्रेडिट. तर हा जो आहे हा त्यांचा मॉडर्न अप्रोच आहे, जो मी काल तुम्हाला सांगितला. हे मी कालच सांगितलं होतं, हे आता सांगत बसणार नाही. तर आता मी तुम्हाला ट्रान्झॅक्शन देईल, त्याच्या तुम्ही एंट्रीज करायच्या आहेत आणि मला त्याचं उत्तर पाठवायचं. चला थांबायचं का आपण आज.